सुरुवात करते. 400 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राज्यनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या शस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सळसळत्या रक्ताची दाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचे स्थान निर्माण करणारे किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती. पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगातील रक्त सहसायला लागते आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे सैनिकी शस्त्र पुरवठाही नव्हता. यासाठी सुरुवाती शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिके गोळा केली नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली. यातूनच निर्माण झाले स्वराज्य. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणे तुम्ही नक्कीच मोठी नाही. त्यासाठी मला जे काही समजले ते मी तुमच्या समोर बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण, स्वतःच्या जन्मकुंडालाच घेऊन फिरतो. आलं अपयश की करतो आत्महत्या, नाही तर लावतो बाटली तोंडाला. आली शिवची जयंती जवळ की करतो भांडण त्यांच्याच जन्मतारखेवर. म्हणजे काय आदर्श घेतो आपण राजांचा? राजांनी अनेक गडकिल्ले जिंकले, पण कुठल्याही गडकिल्ल्याला आपले नाव दिले नाही. राजांनी अनेक मोहिमा आखल्या, पण कधीही पंचांग पाहिले नाही. आज खरी गरज आहे छत्रपतींना समजून घेण्याची. छत्रपतींच्या या महाराष्ट्रात आजचा युवक जर जनावरांसारखा वागत असेल तर ती खरी शोकांतिका आहे. मित्रांनो, आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची वेळ आली आहे. कारण हैदराबाद, मालेगाव, कोपर्डी सारख्या घटना येथे घडू लागल्या. म्हणजे अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज